खरं म्हणजे आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि त्यांचा नेहमीच सगळ्यांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालताय आणि एक मन आहे, उडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी उबाटाची आता अवस्था झालेली आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन, सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे, एकंदरीत जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलन जे जे लोक करतात त्यांना मात्र यांचा पाठिंबा असतो. ते नेहमी उबाटाचे लोक आठवण करून देतात, श्रीलंकेमध्ये हे झालं, नेपाळमध्ये हे झालं, लोक रस्त्यावर उतरली, आणखी कुठंतरी श्रीलंका झालं, नेपाळ झालं, बांगलादेश झालं, अशी मुद्दामून आठवण करून देण्याचं काम हे उबाटा करताय. आणि आता त्यांना वाटतंय की हे जे काय आंदोलन जे सुरू आहे देशव्यापी, त्यामध्ये आपली पोळी कशी भाजून घेता येईल अशा प्रकारचं खालच्या थराचं राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलनं कशी करतील, अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहेत. खरं म्हणजे बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, तिथली आर्थिक परिस्थिती रसातळाला गेली होती. तिथं अर्थव्यवस्था कोलमडून गेली होती, लोकांचे खाण्याचे बांधे झाले होते. परंतु या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय, आर्थिक व्यवस्था वाढतीये, आर्थिक महासत्तेकडे वाटचाल आपला देश करतोय. जवळपास 80,000 लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचं काम या ठिकाणी होतंय. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम देशाने केलंय. त्यामुळे हा फरक आहे. इतर देशामध्ये झालेला अराजकता पसरलेली ती या देशामध्ये किंबहुना या राज्यामध्ये परिस्थिती उलटी आहे. आणि म्हणूनच 2014 पूर्वीच आपण पहा की युपीए काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, झालेले मोठे मोठे स्कॅम हे या देशातले युवकांनी पाहिलेले आहेत. आणि म्हणून 2014 नंतर या देशातला युवा वर्ग हा प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे, आजपर्यंत आहे. 2014 नंतर झालेली देशाची प्रगती तो युवा पाहतोय. मिळणाऱ्या हाताला नोकऱ्या, मिळणारं काम हा युवक पाहतोय. आणि म्हणूनच याची पोटदुखी जी आहे, आणि म्हणून हा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे या देशाला पुढे नेत आहेत, त्यांच्या बरोबर साथीने हा पुढे चाललेला आहे. आणि म्हणून मोदीजींनी अनेक निर्णय घेतले. युवक, गरीब, शेतकरी, महिला हे 4-5 वर्ग जे आहेत, या वर्गांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही यांच्या मनामध्ये आहे की देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, आणि म्हणून हे जे काय आहे हे लोकांना प्रोवोक करण्याचं काम, भडकवण्याचं काम या ठिकाणी करतायत. परंतु